पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं सोनेरी मुकुट घालून स्वागत करण्यात आलं। त्यावर आता जोरदार टीका देखील केली जाते आणि त्यानंतर तो मुकुट पितळाचा असल्याचा दावा खुद्द बावनकुळे यांनीच केला। तरीही या संदर्भातली चर्चा थांबत नसल्याने बावनकुळे यांनी मुकुट भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्याचं सांगितलं। तर पितळाचा मुकुट असूनही तो सामाजिक कामासाठी कसा दिला असा सवाल विरोधक करतायत। यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील आता जोरदार टीका केलेली आहे। सोनेरी मुकुट न जातो पितळेचा आहे। सोनेरी मुकुट न जातो पितळेचा आहे। भारतीय जनता पार्टीचे अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी एक सोनेरी मुकुट आज चंद्रशेखरजी बावनकुळे यांना परिधान केला। त्यांना परिधान केलेला मुकुट त्यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टी अमरावती शहराच्या स्वाधीन केला आणि कार्यकर्त्यांना या सूचना केल्या की हा मुकुट किती किमतीचा आहे याची मला कल्पना नाही, पण या मुकुटातून जी काही किंमत तुम्हाला येईल त्या किमतीतून समाजोपयोगी कार्य जे आहे किंवा समाजाच्या उपयोगी असे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांमध्ये हा पैसा खर्च करावा। हा या मुकुटाचा योग्य तो विनियोग हा भारतीय जनता पार्टी अमरावती शहराने करावा, म्हणून चंद्रशेखरजींनी तो मुकुट आज कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केला। आता हे लोकशाहीतले राजे आहेत। पण आम्हाला असं वाटतं की लोकशाहीत कोणी राजा नसतो, जनता ही राजा असते। पण आता जे सरकार राज्यामध्ये आहे त्या सरकारची अवस्था अशी आहे की आम्हीच आता राजे आहोत आणि जनता आता आमची प्रजा आहे। त्यामुळे पितळेचं घाला की सोन्याचं घाला, आता भ्रष्टाचाराने पैसा पण खूप कमवलेला आहे या लोकांनी। त्यामुळे ही जी मानसिकता आहे ती मानसिकता पुढे आलेली आहे राजाच्या भूमिकेतली भाजपची, आणि जनता आमची प्रजा आहे असं वागण्याची ही प्रथा आहे। ते पितळेचं आहे का सोन्याचं ते काही बघायला आता कोणी जायचं कारण नाही, ते लपवलाही गेला असेल। त्यामुळे ही जी काही मानसिकता ही मानसिकता त्या निमित्तानं पुढे आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।